लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं कामांचा धडाका लावला. मात्र गेल्या 8 महिन्यांपासून तब्बल 1,00,000 कोटींची बिलं सरकारनं दिली नाहीत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 630 कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत. यामुळं हवालदिल झालेल्या 4 लाख छोट्या कंत्राटदारांनी सर्व विकास कामं थांबवण्याचा निर्णय घेतलाय. कंत्राटदारांनी आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. 14 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारनं बिलं अदा करावीत, अन्यथा आम्ही काम बंद करू आणि आंदोलन करून सर्व कामे ठप्प करू, असा इशारा कंत्राटदारांनी दिलाय. कुणीही चौकशी केलेली नाही, कारण आमच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. आमचे कामगार सगळे सोडून चाललेले आहेत, रोलर ड्रायव्हर सोडून चालले आहेत, गाड्या सगळ्या थप्पीला लावायला लागलोय. कारण आमचे जिल्ह्यातील 630 कोटी रुपये एकाच फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत. बाकी जल जीवन मिशन योजना आहे, 25-15 योजना आहे, या सगळ्या योजनेचे प्रचंड पैसे अडकलेले आहेत. आणि हे चक्र चालतंय कॉन्ट्रॅक्टर आणि सहकार या दोन्हीमध्ये चालते. आता एक चाक पूर्ण रुतलेलं आहे आणि दुसरं चाक वळायचा प्रयत्न करते, पण ते दोन्ही चाक समान चालले तर हे जगू शकतात लोक. म्हणून आम्ही 14 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन करत आहे, गव्हर्नमेंटने याची जास्त दखल घेऊन. गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. मतदारांना खुश करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामांच्या निविदा काढण्यात आल्या. तिजोरीत पैसे नसतानाही किरकोळ उचल देऊन कामं करण्याचे आदेश देण्यात आलेत. आज ना उद्या बिलं मिळतील या आशेवर 3 लाखावर कंत्राटदारांनी कामं केली. निवडणुका झाल्या, 2 महिने उलटले तरी सरकार बिलं देण्याचं नावच घेत नाही. त्यामुळं आक्रमक झालेल्या कंत्राटदारांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय.